फडणवीसांनी 24 तासात अजितदादांचा राजीनामा घ्या, अन्यथा दिल्लीत जाऊ न शहांना भेटणार. दादांचा राजीनामा मिळेपर्यंत लढत राहणार. पार्थ पवार प्रकरणावरून अंजली दमानिया यांचा अल्टिमेटम. मुंबईत मतदार यादीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आणि आमदार सुनील शिंदेंचंच दुबार नाव. तर निवडणूक आयोगानं कुणाच्या घरी बसून हे कांड केलं, कारवाई झाली पाहिजे, पेडणेकरांचा संताप. IIT बॉम्बेवरून राजकारण पेटलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक आहे. मुंबई संदर्भात पोटात साचलेली मळमळ बाहेर आली. राज ठाकरेंकडून समाचार तर मनसेकडून IIT मुंबईची बॅनरबाजी. ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर नवी मुंबईची यादी. निवडणूक आयोगाचा घोळ समोर. मनसेच्या अविनाश जाधवांकडून पोलखोल. चुकीचा शब्द वापरला. शिविराळ भाषेनंतर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त. तर बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास असल्याचं केलं होतं वक्तव्य. आपल्याकडे नगरविकास खातं, त्यात माल आहे. 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार. शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाची सर्वत्र चर्चा. निवडणुकीत अशी भाषणं होत राहतात, मात्र कुणाला किती निधी द्यायचा आहे हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे तिघे मिळून ठरवतात. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल. तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानं मारहाण केल्याचं शिवप्रेमी चंदू आघेंचं स्पष्टीकरण. तर प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून घटनेचा निषेध व्यक्त. राणीबागेत शक्ती वाघाचा मृत्यू. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील व्यवस्थापकाकडून हळसांड झाल्याचा आरोप. तर शक्ती वाघ काही महिन्यांपासून निरोगी, आरोग्य तपासणीचा प्रश्नच येत नाही, प्रशासनाचं स्पष्टीकरण. जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. पालघरमधील प्रचार सभेतून फडणवीसांची ग्वाही. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात 7वी अटक. आत्मघाती बॉम्बर उमरचा साथीदार NIAच्या अटकेत. अटकेतील आरोपी हरियाणाच्या धौश परिसरातील रहिवासी.